विविध समाजाचे 18 पगड जातीचे लोकही आता सहभागी व्हायला लागलेत। कुठलाही प्रश्न ज्यावेळेस शासन प्रलंबित ठेवतं, मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा त्या आंदोलकांचा संयमाचा बांध फुटतो, ती जी परिस्थिती निर्माण होते ती तशीच परिस्थिती आज मुंबईत पाहायला मिळते। शासनानं मराठा समाजाला, जरांगे पाटलांना अंडर एस्टिमेट केलं होतं। मराठा या शब्दाची व्याख्या अशी की जो मराठी बोलतो, जो महाराष्ट्रात राहतो, मग तो कुठल्या समाजाचा आहे न बघता तो मराठी असं आम्ही समजतो। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 123 दिवस पूर्ण झालेत। आज फार मोठा म्हणजे ग्रामीण भागातील महाराष्ट्रीयन समाजाचा सगळ्यात मोठा सण गौरी गणपती अर्थात महालक्ष्मी। अशाही परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना घरी राहावलं जात नाही, कारण की परिस्थितीच अशी आहे की सणवारात, सण उत्सवात सहभागी होण्याचं मनच होत नाही। आज वाटलं होतं सोमवारी मंत्रालयात काम चालू असेल, प्रशासनाचं काम चालू झालं असेल, परंतु शासन प्रशासन मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं व्यस्त आहे। मी अर्जुन भाऊंना बोललो, तेही मुंबईत गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं होतं की ह्या आठवड्यात शक्यता कमीच आहे, कारण की सगळ्यांच्या मागं एकच विषय। आजची जर परिस्थिती बघितली मुंबईतली, मराठी अर्थात सगळ्यात जास्त शेतकरी जमात आहे त्याच्यात, आणि केवळ मराठीच नाही तर आपण जर बघितलं असलं तर विविध समाजाचे 18 पगड जातीचे लोकही आता सहभागी व्हायला लागलेत। त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायला लागले। हे सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठलाही प्रश्न ज्यावेळेस शासन प्रलंबित ठेवतं आणि एक मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा त्या आंदोलकांचा संयमाचा बांध फुटतो, तर ती जी परिस्थिती निर्माण होते ती तशीच परिस्थिती आज मुंबईत पाहायला मिळते। शासनानं मराठा समाजाला, जरांगे पाटलांना अंडर एस्टिमेट केलं होतं। त्यांनी 13 महिन्याचा काळ देऊनही त्याच्यावर जी काय चर्चा आता झडतायत, रोज बैठका झडतायत, सगळे कामधंदे सोडून तो विषय चालू आहे। हे मला वाटतं हे उपसमिती, न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखालील प्रमाणपत्र वाटप समिती, हे सगळं अगोदर करता आलं असतं, परंतु गळ्यापर्यंत येऊन द्यायचं आणि नंतर निर्णय घ्यायचे नाही। आज अशी परिस्थिती आहे की 2-5% मराठ्यांनी पुरी मुंबई जाम करून टाकली। या निमित्तानं शासन असं भेदरलेलं आहे। सगळ्यात जास्त परिस्थिती कोणावर आहे तर पोलिसांवर आहे। पोलीस प्रशासनाला निवळच सगळे सणवार सोडून अगोदरच उत्सवाच्या काळात जुंपलेलं असतं, आणि आता तर अशी परिस्थिती मला वाटतं त्यांना खाणं पिणंही शक्य होतं की नाही। आणि अशा परिस्थितीत जर काही चुकीचं घडलं तर मला वाटतं पुरं महाराष्ट्र हादरून जाईल। याच्यात भर घालायची नसल। विविध प्रकारचे आंदोलनं चालू आहेत, इथं चालू आहे, सेलूला चालू आहे, नांदेड जिल्ह्यातही चालू आहे। ह्या मराठ्यांच्या आंदोलनात भर घालायची नसेल तर आमचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, नाही तर आम्हालाही त्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। कारण की माझी मराठा या शब्दाची व्याख्या अशी की जो मराठी बोलतो, जो महाराष्ट्रात राहतो, मग तो कुठल्या समाजाचा आहे न बघता तो मराठी असं आम्ही समजतो। आणि सगळ्यात जास्त शेतकरी हे तर आहेच। आज अशी परिस्थिती आहे की मला त्या जे हे बघितलं तिथलं, जसं एक रोड जाम झालाय, शासन परेशान आहे, तर ते सन 1600चं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं वाक्य आठवतं की ते तिथले सरदार पळत पळत आले, हुजूर मराठे आ गए, म्हणजे याशी हादरलेलं आहे शासन। आणि आणखी 4च दिवस झाले, येणाऱ्या 2-3 दिवसात काय होतं ते बघा। लवकरात लवकर जरांगे पाटील सांगतात त्या गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, त्यांच्या मागण्या, त्यालाही त्याच्या बाबतीतही सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे। आणि शेतकऱ्यांच्याही, आमच्या बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही शासनानं सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, नाहीतर 4-2 दिवसात आम्हालाही मुंबईला निघावं लागेल, हे या निमित्तानं सांगतो।